आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत. भाऊ, दिल्लीमध्ये जे रिझल्ट्स आले, कसं बघताय रिझल्ट्सकडे? महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली दिल्लीत? नाही, असं म्हणता येणार नाही त्या ठिकाणी. परंतु अनेक बाबी अशा आहेत की ज्याचा नीटपणे अभ्यास केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. सत्ता गेल्या 27 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला मिळाली. त्याचे अनेक कारण आहेत आणि महाराष्ट्रात जे घडलं त्याची पुनरावृत्तीसुद्धा त्या ठिकाणी झाल्याचं नाकारता येत नाही. ते मोठ्या प्रमाणात झालं. यापेक्षा जास्त त्यांनी असं केलं की जो झोपडपट्ट्यांचा भाग होता त्या झोपडपट्ट्यांच्या भागामध्ये अतिक्रमण करून जे गरीब लोक, मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे लोक राहत होते त्यांना पैसेही दिले, त्यांना मारहाणही केली पोलिसांच्या माध्यमातनं आणि त्यांना जबरदस्तीने हे सांगण्यात आलं की तुम्ही जर मतदान त्या ठिकाणी केलं नाही, आम्हाला ते मतदान जर आम्हाला दिसलं नाही तर आम्ही तुमचे झोपडपट्टी या ठिकाणून काढून टाकू आणि तुम्हाला जमिनीवर आणू, इथपर्यंत धमक्या झाल्यात. त्यामुळं पहिल्यांदा मुस्लिम समाजाच्या काही मंडळींनी भारतीय जनता पक्षाला मतदान केल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतं आहे. मुस्लिमांनी मतदान केलं, परंतु संजय राऊत या ठिकाणी टीका करतात. ते म्हणतात की आप आणि काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं की आप आणि काँग्रेस जर एकत्रपणे लढली असती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. याच्या संबंधी आम्ही त्याची कारणमीमांसा आणि त्यासंबंधी प्रत्येकाने आपलं अंतरंग तपासून घेण्याची वेळ आहे. निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये याची चर्चा होईल. त्याबद्दल मी लहान व्यक्ती आहे, परंतु आमचे हायकमांड किंवा ज्येष्ठ नेते त्याबद्दल चर्चा करतील. परंतु भाऊ, इतकं मुस्लिम मतं जे आहेत ते या ठिकाणी भाजपकडे जाताना दिसतंय. जे आकडे आहे, ज्या मुस्लिम बहुल जागांवर भाजपचं यश मिळालेलं दिसतंय. मी सांगितलं नाही या ठिकाणी की मी काल दिल्लीत होतो आणि दिल्लीमधलं जे चित्र मला बघायला मिळालं की ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून लोकांनी झोपडपट्ट्या टाकलेल्या होत्या, अशा मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या होत्या. त्यांना पैसे देण्यात आले, त्यांना पोलिसांच्या तर्फे मारहाणही करण्यात आली, त्यांना धमकी देण्यात आली की तुमचे घरं आम्ही नेस्तनाबूत करू, तुम्हाला जमिनीवर आणू वगैरे. हे सगळे प्रकार घडलेले आहेत. आता हे ठीक आहे की इलेक्शनचे हतखंडे असतात, ते सगळं असतात. त्यामुळं मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान केलं हे समजून भारतीय जनता पक्षाने आपली छाती फुगवू नये, पण खरं काय ते सांगितलं पाहिजे. मुस्लिम समाज हा भारतीय जनता पक्षाला कधीच मतदान करत नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यांनी जे केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी या ठिकाणी केलं आहे. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की आप दिल्लीमध्ये केजरीवाल फार काही काम करू शकले नाही, त्यामुळे हा फटका बसलेला आहे. दिल्लीत हे सगळे महत्त्वाचे नेते ठाण मांडून होते. एकूणच तुमचेच इंडिया आघाडीचे नेते टीका करायला लागले काँग्रेसवर. नाही, कसं आहे की टाळी ही एका हाताने वाजत नसते. ज्याला आपण आघाडी म्हणतो त्या आघाडीमध्ये दोन्ही पक्षांनी आपापसामध्ये सामंजस्य प्रस्थापित करायचं असतं. परंतु त्या ठिकाणी केजरीवालांचंही बरेचदा चुकलं, आमचंही चुकलं असेल. आता जे घडलं ते घडलेलं आहे. रिझल्ट आपल्या समोर आहे. यानंतर ते घडू नये याची काळजी निश्चितपणे घेतली जाईल. दिल्लीत सारख्या ठिकाणी काँग्रेसचं खातंही उघडू नये ही किती म्हणजे? नाही, या ठिकाणी आम्ही निवडणूक लढलोत आणि त्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीत आम्हाला 4% मतदान या ठिकाणी मिळालं होतं आणि ते आता 6%च्या वर मतदान गेल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. आम्हाला समाधान एवढंच आहे की आमची टक्केवारी वाढत आहे. म्हणजेच लोकांमध्ये आम्ही पॉझिटिव्हली स्लोलीच त्या ठिकाणी चाललेलं आहे. कुणी असं म्हणू नये की आज तुम्हाला तात्काळ त्याचे रिझल्ट्स मिळतील. और 27 वर्ष भारतीय जनता पक्षाला लागलेत की. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मेहनत करून ती 6%ची टक्केवारी वाढवून पुढच्या निवडणुकीमध्ये आमची सत्ता कशी येईल हे प्रदर्शित करू. मतांचं विभाजन झालं म्हणून असं झालं असं वाटतं का तुम्हाला? मतांचं विभाजन तर झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. कारण जेव्हा ट्रँग्युलर फाईट त्या ठिकाणी असते, 3 पक्ष जेव्हा लढतात तर ती विचारांची लढाई असते. तर 2 विचारांचे पक्ष जर आपापसात लढत असतील तर तिसऱ्या पक्षाला निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि तो त्या ठिकाणी झालेला आहे.
भाजप जल्लोष करत आहे, इतका मोठा विजय कदाचित महाराष्ट्रासारखं त्यांनी अपेक्षाही नव्हती केली इतक्या मोठ्या विजयाची. नाही, जल्लोष करणार ना, कारण त्यांनी ते खेचून नेलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना आपोआप मिळालेली सत्ता नाही आहे, ती सत्ता त्या ठिकाणी खेचून नेलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळलं असेल की त्या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आले उघडपणे. निवडणूक आयोगाला तक्रारी झाल्यात, त्या ठिकाणी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारलेत, मारहाण केली, दबाव तंत्र वापरलं, जेलपर्यंत लोकांना पोहोचवण्याचं काम केलं. हे सगळं आणि गुन्हेगारांना सुद्धा त्या ठिकाणी उतरवलं मैदानामध्ये. एवढंच नव्हे तर जे लोक जेलमध्ये होते त्यांना पॅरोलवर सोडवून निवडणुकीमध्ये त्यांचा वापर करण्यात आला. तर हे सगळं तंत्र त्यांनी वापरलं, याचाच अर्थ त्या ठिकाणी सत्ता खेचून नेलेली आहे. भाजपचे नेते म्हणतात की काँग्रेसचा हा रडीचा डाव आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकली तर कधी ईव्हीएमवर दोष द्यायचा, तर कधी या सगळ्या याच्यावर. हे बघा, भारतीय जनता पक्ष हे म्हणणारच, कारण ते त्यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे. खऱ्या अर्थानं ते लोकशाहीला मानतात का, ते भारतीय संविधानाला मानतात का. अनेक उदाहरणं या ठिकाणी दिली जाऊ शकतात. निवडणूक आयोगच मुळात या ठिकाणी त्यांच्यासोबत हातात हात घालून जेव्हा काम करताना दिसतो. महाराष्ट्रात जे घडलं ते दिल्लीत घडलं नसेल कशावरून, आणि ते दिसतंय ना. त्यामुळं त्यांनी हे तर बोलूच नाही की लोकशाहीमध्ये रडीचा डाव आम्ही करतो आहोत. रडले तर तुम्ही अनेकदा ना, आणि आज तुम्ही ज्या पद्धतीचं करता, तुम्ही या देशाच्या संविधानाला जुमानच नाही. 70 पैकी आता 48 जागांवर आघाडी आहे भाजपला. महाराष्ट्र रिपीट होतोय तिकडे, महाराष्ट्राचे निकाल विधानसभेचे. महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीमध्ये होताना या ठिकाणी दिसत आहे. हेच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. काय कारण असेल? तुम्ही कारण मीमांसा आत्मपरीक्षण काँग्रेस करणार आहे की फक्त दोष देणार आहे, काय करणार आहे? काँग्रेस पक्ष आत्मपरीक्षण आपला करत आलाय, करेल. परंतु ज्या पद्धतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी लढली, साम दंड भेद, आणि त्यामध्ये त्यांनी लोकशाहीला जे वाऱ्यावर सोडलं, निवडणूक आयोगाला आपलं करून त्याला आपला एजंट बनवला आणि त्याचा वापर त्या ठिकाणी केला, तर त्याला काय म्हणणार आहात आपण? त्याला सत्ता आपोआप आली आहे का? सत्ता त्यांनी आपल्या सत्तेच्या पैशाच्या बळावर ओढण्याचं काम या ठिकाणी केलं, म्हणून तुम्हाला हे चित्र दिसतं. मनीष सिसोदिया पिछाडी हारलेले आहे, अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहे. मोठे चेहरे आपचे दिल्लीतले. हे बघा, महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी टार्गेट अनेकांना केलं. अनेक मोठमोठे नेते या ठिकाणी पराभूत झाले. मी त्याच्यातला एक वाचलेलो आहे. त्यामुळं असं त्यांचं ते प्रणाली आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. आणि आता यावरून आम्ही फक्त आपलं आत्मपरीक्षण करून पुढे आमचे पक्ष, आमची आघाडी कशी घेऊन जाऊ या संबंधी निश्चित प्रयत्न करू. आप आणि काँग्रेसचे मतं डिवाईड झाले असं तुम्ही म्हणता. तर भविष्यात याचं लेसन घेऊन, यापासून धडा घेऊन भविष्यातल्या ज्या निवडणुका आहे, म्हणजे आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे किंवा इतर राज्यातल्या विधानसभा निवडणुका आहेत, त्या निवडणुका तरी एकत्र लढल्या जाणार आहे का? महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बसून त्याबद्दल निश्चितपणे आघाडीचे नेते बसून चर्चा करतील आणि त्याच्यातला मध्यम मार्ग काढून पुढच्या निवडणुका कशा लढायची याची रणनीती आखली जाईल. शेवटचा प्रश्न माझा, आत्मपरीक्षण करायला पाहिजे काँग्रेसने अशा स्थिती? दिल्लीसारख्या ठिकाणी एकही जागा नाही. आम्ही करतोच ना. आमची ती पद्धत आहे काम करण्याची की आम्ही आत्मपरीक्षण करतो आणि ते केलं पाहिजे आणि आम्ही ते करणार. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.